नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 12 मार्च 2026चे जेवढेही महत्त्वाचे प्रश्न असतील, हे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल. आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. रोज सकाळी 6 वाजता हा व्हिडिओ तुम्हाला बुलेट रॅपिड फायर याच्या माध्यमातून पाहायला भेटत आहे. चालू घडामोडीचे रोज आपण 10 नवीन प्रश्न आपण घेत असतो आणि त्याची माहिती पण आपण बघत असतो. बघत आपण 12 मार्चच्या लेक्चरचा पहिला प्रश्न. तत्पूर्वी कालच्या किंवा मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला प्रश्न विचारलं होतं, ज्याचा आन्सर खूप जणांनी अगदी छान पद्धतीने दिलेला आहे. त्याचं एकदा रिव्हिजन करून घेऊयात. त्याचं उत्तर बघून घेऊयात. क्रिप्टोकरन्सीला मालमत्ता म्हणून मान्यता देणारे भारतातील पहिले उच्च न्यायालय कोणते बनलेलं आहे? क्रिप्टोकरन्सीला मालमत्ता म्हणून मान्यता देणारं पहिलं उच्च न्यायालय बनलं आहे मद्रास उच्च न्यायालय, पर्याय क्रमांक 4. मद्रास लक्षात ठेवा जे की तामिळनाडूमध्ये येतं. चला, अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न. संपूर्ण व्हिडिओमध्ये आपले 10 प्रश्न राहतील. पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. नुकत्याच बामनवास कंकर ही पूर्णपणे सेंद्रिय म्हणून प्रमाणित होणारी त्या राज्यातील पहिली ग्रामसंस्था बनली असून ती कोणत्या राज्यामध्ये आहे? बामनवास कंकर ही कोणत्या राज्यामध्ये, की ती ज्या राज्यामधील सेंद्रिय 100% पूर्णपणे सेंद्रिय काय बनलेलं आहे? पहिली ग्रामसंस्था म्हणजे असं गाव पहिलं बनलं आहे, जे टोटलपणे पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीवरती. लक्षात ठेवा, या ठिकाणी महिला शपथ पण घेत आहेत बघा, सेंद्रिय आम्ही शेती करणार म्हणून. तो राज्य आहे राजस्थान, पर्याय क्रमांक 1. बामनवास कंकर राजस्थान लक्षात ठेवा, MP आहे. ओके. आणि जो काही आरोग्य अधिकार लागू करणारं भारतातील पहिलं राज्य देखील कुठलं असेल? तर देखील राज्य राजस्थानच आहे. राजस्थानची राजधानी जयपूर आहे. त्याला आपण पिंक सिटी, भारताचे पॅरिस असंही म्हणतो. आणि राजस्थानचे मुख्यमंत्री कोण असतील? त्यांचं नाव आहे भजनलाल शर्मा. भजनलाल शर्मा हे तर मुख्यमंत्री. लक्षात ठेवा, भजनलाल शर्मा. आणि गव्हर्नर, राज्यपाल कोण असतील? त्यांचं नाव आहे हरिभाऊ बागडे. हरिभाऊ बागडे हे तर राज्यपाल. राजस्थान राज्यामध्ये एक राष्ट्रीय उद्यान येतो, ज्याचं नाव आहे सारिस्का. सारिस्का राष्ट्रीय उद्यान आहे. त्यानंतर केवलादेव आहे, सारिस्का, केवलादेव. त्यानंतर रणथंबोर आहे, रणथंबोर. हे सर्व राष्ट्रीय उद्यान कुठे येतात? ह्याच राजस्थान राज्यामध्ये येतात. आणि एक वाळवंट आहे, थरचं वाळवंट. हे देखील राजस्थानमध्ये येतं. लक्षात ठेवा, अरवली पर्वतरांग आहे. आणि राजस्थान राज्याने नुकतंच जो अरवली पर्वतरांगेमधील माउंट अबू जे आहे, माउंट अबू याचे नाव चेंज करून अबू राज असं केलं आहे नुकतंच. अबू राज, राजस्थान लक्षात ठेवा. पहिला. आणि भारतामधील पहिले, फर्स्ट म्हणतो मी, पहिले 100% सेंद्रिय शेतीवाला राज्य कुठलं असेल? भारतामध्ये पहिले 100% सेंद्रिय शेतीवाला राज्य विचारलं तर तो राज्य आहे सिक्कीम. सिक्कीम हा भारतातील पहिलं राज्य आहे ज्यांनी 100% शेती केलं आहे. आणि 100% शेतीवाला, सेंद्रिय शेतीवाला केंद्रशासित प्रदेश कोणता असेल तर तो आहे लक्षद्वीप. लक्षद्वीप. काही पहिल्या गोष्टीवरती एक नजर टाकूयात आपण. भारतातील पहिले गिधाड संवर्धन पोर्टल कोणत्या राज्याने सुरू केलं असेल? तो राज्य आहे आंध्र प्रदेश. तो राज्य आहे आसाम. जमिनीच्या अभिलेखांचे डिजिटलीकरण करणारी पहिली आदिवासी परिषद कोणती बनली आहे? ही आहे बोडोलँड. भटक्या कुत्र्यांवर मार्गदर्शक तत्त्वे जारी करणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे राजस्थान. कोणत्या ठिकाणी मोबाईल उपकरणांसाठी भारतातील पहिल्या टेम्पर्ड ग्लास उत्पादन सुविधेचे उद्घाटन करण्यात आले? नोएडा या ठिकाणी, उत्तर प्रदेशमध्ये. जगातील पहिले मानवी रोबोटिक्स गेम्सचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले असेल? हे आहे बीजिंगमध्ये, चीनची राजधानी. फिडे महिला चेस वर्ल्ड कप 2025 जिंकणारी पहिली भारतीय महिला बनले तर दिव्या देशमुख आपल्या नागपूरचे, महाराष्ट्राच्या आहेत. घ्या पुढचा प्रश्न. दुसरा प्रश्न. नुकत्याच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी परमशक्ती सुपर कम्प्युटर लॉन्च करण्यात आलेलं आहे? हे परमशक्ती सुपर कम्प्युटर लॉन्च करण्यात आलं कोणत्या ठिकाणी? तर ते IIT मद्रासला, पर्याय क्रमांक 1. IIT मद्रास जे की तमिळनाडूची राजधानी आहे मद्रास. या ठिकाणी एक IIT आहे ज्याला आपण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणतो. IIT या ठिकाणी परमशक्ती लक्षात ठेवायचं आहे. काही दिवसापूर्वी परम गंगा नावाचं पण सुपर कॉम्प्युटर आहे, ते कुठं तैनात करण्यात आलं होतं, कुठे ठेवण्यात आलं होतं? परमगंगा आहे IIT रुडकी या ठिकाणी. IIT रुडकी कुठे येतं? उत्तराखंडमध्ये येतं परमगंगा. आता हे परमशक्ती लक्षात ठेवा. सर्वात पहिल्यांदा भारताचे पहिले
सुपर कॉम्प्युटर कोणता असेल तर तो आहे परम 8000. परम 8000 लक्षात ठेवा. त्यांच्यानंतर भरपूर परम नावाचे काही कॉम्प्युटर सुपर कॉम्प्युटर भारताने लॉन्च केलेलं आहे. भारताचं सुपर कॉम्प्युटिंग मिशन पण आहे बघा. सुपर सुपर कॉम्प्युटिंग मिशन. या मिशनच्या अंतर्गत भारतामध्ये सुपर कॉम्प्युटर निर्माण करण्यात येत आहेत. हे मिशन आहे 2015चं. आणि भारताचे जे काही सुपर कॉम्प्युटर मॅन ऑफ इंडिया म्हणतो आपण, त्यांचं नाव आहे विजय भटकर. विजय भटकर हे महाराष्ट्राचे आहेत, लक्षात ठेवा. सुपर कॉम्प्युटर आपल्या भारतामध्ये एक संस्था बनवते, त्या संस्थेचं नाव आहे CDAC. ओके, CDAC म्हणजे कुठलं, सेंटर फॉर डेव्हलपिंग ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग, जे की संस्था पुणे या ठिकाणी येतं. परमशक्ती IIT मद्रास. तिसरा प्रश्न महत्त्वाचा, नुकत्याच 33वे दक्षिण पूर्व आशियाई खेळ कोणत्या देशात पार पडले आहे? हे दक्षिण पूर्व एशियन गेम्स आहेत, ज्याला आपण साऊथ ईस्ट एशियन गेम्स म्हणतो, आपण सी गेम्स म्हणतो आपण. हे पार पडले मग थायलंड या देशामध्ये. पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवा, थायलंड. थायलंडची राजधानी काय असेल? बँकॉक ही थायलंड या देशाची राजधानी आहे. थायलंडचं चलन कुठलं असेल तर तो चलन आहे बाहत. बाहत हे थायलंडचं चलन आहे, तो लक्षात ठेवा. दक्षिण पूर्व आशियाई खेळ आहेत ह्या. दक्षिण पूर्व आशिया म्हणजे साऊथ ईस्ट, ओके, ओके, एशियन नेशन म्हणतो आपण, आसियान. ओके, असोसिएशन फॉर साऊथ ईस्ट एशियन नेशन, आसियान आहे. आसियान संघटनेचं मुख्यालय येतं जकार्ता या ठिकाणी, जी की राजधानी आहे इंडोनेशिया या देशाची. याच्या व्यतिरिक्त नुकतेच ना हिवाळी क्रीडा स्पर्धा पार पडल्यात. हिवाळी विंटर गेम्स म्हणतो आपण त्याला. हिवाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा पार पडलेत 2026मध्ये. कोणत्या ठिकाणी तर हे पार पडले तर मिलानो आणि कॉर्टिना या 2 देशामध्ये. मिलानो आणि कॉर्टिना. आणि हे दोन्ही शहरं कुठे येत असतील? हे इटली या देशामध्ये, लक्षात ठेवा. आणि ह्या ह्याच्यामध्ये ना पदक तालिकेमध्ये नंबर 1 वरती नॉर्वे देश होता. भारताने याच्यामध्ये एकही पदक जिंकलेलं नाही आहे. हिवाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा लक्षात ठेवा. याच्या व्यतिरिक्त जे काही T20चं जो काही वर्ल्ड कप होतं 2026चं वर्ल्ड कप, हे पार पडलं आहे भारत आणि श्रीलंका या देशामध्ये. याचं आयोजन करत होतं भारत आणि श्रीलंका. भारताने ही मॅच जिंकली आहे. न्यूझीलंडला हरवून सगळ्यांनी मॅच 8 मार्च रोजी पाहिलं असेल. फील द थ्रिल T20 वर्ल्ड कप. काही जे क्रीडा स्पर्धा आहेत त्यांच्यावरती एक नजर टाकूयात, जे नुकतंच पार पडलेत किंवा भारतानं किंवा कोणत्याही संघानं जिंकलेलं आहे. क्रीडाविषयक काही न्यूज. IFA सील्ड फुटबॉल स्पर्धा कोणी जिंकलं असेल 2025चं तर मोहन बागान जिंकलं आहे. अंडर 20चं फिफाचं फुटबॉलचं वर्ल्ड कप 2025 मोरोक्को या देशाने जिंकलं आहे. एकदिवसीय म्हणजे वन डे सामन्यात सर्वाधिक धावा करणारा तिसरा भारतीय फलंदाज बनला आहे रोहित शर्मा. प्रो कबड्डी लीग सीझन 12चा विजेता आहे दबंग दिल्ली, पुणेरी पलटणला हरवून. युरोपियन क्लब 2025मध्ये दुहेरी पदक जिंकणारा व्यक्ती कोण असतील तर त्यांचं नाव आहे, दुहेरी पदक जिंकले तर डी गुकेश आणि दिव्या देशमुख. आशियाई युवा क्रीडा स्पर्धा 2025चे आयोजन करण्यात आले बहारीन येथे. चला, चौथा प्रश्न. 2025-26 मध्ये भारताचा वास्तविक सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजे GDPचा अंदाज जो आहे तो किती टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे? GDP 2025-26 मध्ये तर तो आहे 7.4%. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर आहे GDP. लक्षात ठेवा 7.4%. त्याला आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणतो. म्हणजेच काय, एका वर्षाच्या आतमध्ये देशांतर्गत देशांच्या सीमेमध्ये थोडक्यात सीमेत उत्पादन होणारे जेवढे हे अंतिम वस्तू व सेवा असते त्यांचं मूल्य म्हणजेच काय असेल, GDP आपण म्हणतो. लक्षात ठेवा 2025-26. पुढचा प्रश्न 5वा. नुकतेच भारतीय रिझर्व्ह बँकेने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उच्च सुरक्षा डेटा सेंटर काय केले, उभारलेलं आहे? हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं हे काय असणार आहे, उच्च, ओके, हाय सिक्युरिटी डेटा सेंटर उभारले RBIनं भुवनेश्वर या ठिकाणी, जी राजधानी आहे ओडिसा या राज्याची. लक्षात ठेवा भुवनेश्वर IMP आहे. ओके, RBIनं हे उच्च डेटा सेंटर उभारलेलं आहे. RBI त्याचं हेडक्वार्टर कुठं असेल तर मुंबई या ठिकाणी येतं. RBIचे मुख्यालय मुंबईला आहे. आणि RBI जो ॲक्ट जर बघितलं तर आपण 1934चा आपल्याला माहिती आहे. 1934चा ॲक्ट आहे. या RBIची का स्थापना झाली होती, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना, तर त्या 1 एप्रिलला
1 एप्रिल 1935चं स्थापना आहे, लक्षात ठेवा. कोलकाता या ठिकाणी सुरुवातीला त्याचं हेडक्वार्टर होतं. सध्या हेडक्वार्टर मुंबईला आहे. सध्याचे 26वे मुख्य गव्हर्नर असतील संजय मल्होत्रा. संजय मल्होत्रा लक्षात ठेवा. हे सध्याचे घडला 26वे मुख्य गव्हर्नर आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे. भुवनेश्वर या ठिकाणी एक स्टेडियम आहे ज्याला आपण कलिंग स्टेडियम म्हणतो. लक्षात ठेवा, कलिंग स्टेडियम हे हॉकीसाठीचं खूप जबरदस्त स्टेडियम आहे. कोणत्या ठिकाणी, कोणत्या शहरात आहे विचारतील? भुवनेश्वर या ठिकाणी. भुवनेश्वर या ठिकाणी जगन्नाथ जे आहे, जगन्नाथ रथयात्रा पण भरते. जगन्नाथ रथयात्रा IMP आहे. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर. लक्षात ठेवा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, हाय सिक्युरिटी डेटा सेंटर. ओके, IMP आहे. पुढचा प्रश्न, 6वा प्रश्न. नुकत्याच नवी दिल्ली येथे होत असलेल्या रायसिना डायलॉग 2026 मध्ये प्रमुख अतिथी कोण आहेत? प्रमुख पाहुणे कोण आहेत? रायसिना डायलॉग दरवर्षी भरत असतो. लक्षात ठेवा, हे रायसिना टेकडे आहेत. रायसिना टेकडे आहेत कुठं? दिल्ली या ठिकाणी. ज्या ठिकाणी काय आहे? राष्ट्रपती भवन आहे आपलं. क्वेश्चन विचारतील की राष्ट्रपती भवन हे कोणत्या टेकड्यांवरती आहे? रायसिना टेकड्या आहेत ह्या. रायसिना टेकड्या, आणि रायसिना टेकड्या ह्या कोणत्या पर्वतरांगेचे भाग असतील? तर ते अरवली पर्वतरांग. अरवली पर्वतरांगेचे हे भाग आहेत जे पूर्वेकडे निमुळते होत गेले दिल्लीपर्यंत पसरलेल्या. तर या ठिकाणी दरवर्षी भरत असतं रायसिना डायलॉग. तर या ठिकाणी आता 2026चे प्रमुख अतिथी, प्रमुख पाहुणे असतील अलेक्झांडर स्टब, पर्याय क्रमांक 1. कोण आहेत हे? हे फिनलँड या देशाचे प्रमुख आहेत. फिनलँड या देशाचे प्रमुख आहेत, लक्षात ठेवा, अलेक्झांडर स्टब. आणि उर्सुला वॉन डर लेन हे कोण होते? हे होते 2026च्या 26 जानेवारी जे नुकतंच पार पडलं ह्याच्यामध्ये प्रमुख अतिथी जे युरोपियन युनियन आहे, युरोपियन युनियन यू म्हणतो आपण त्याला, युरोपियन युनियनचे प्रमुख आहेत. उर्सुला वॉन डर लेन हे उपस्थित आलेले होते. अजूनही व्यक्ती होते, कोण सांगतं कमेंट बॉक्समध्ये? मला त्यांचे नाव सांगायचे. युरोपियन युनियनचे आणखी कोणते व्यक्ती? 2 व्यक्ती आले होते भारताच्या 26 जानेवारीच्या ओके, जे काही परेडला प्रमुख पाहुणे म्हणून. उर्सुला वॉन डर लेन एक आहेत, आणि अजून कोणते दुसरे व्यक्ती आहेत? हे आहेत ते अलेक्झांडर स्टब, फिनलँड या देशाचे ते राष्ट्रपती आहेत, राष्ट्राध्यक्ष आहेत. अच्छा, एक क्वेश्चन खूप छान पद्धतीने सांगतो. हे जे काही रायसिना डायलॉग आहे, रायसिना परिषद, हे कोण भरवतं? हे भरवतं एक तर केंद्रीय म्हणजे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे मंत्री आहेत ते, परराष्ट्र मंत्रालय. आणि दुसरं आहे ORF, ऑब्झर्वर्स रिसर्च फाउंडेशन. लक्षात ठेवा, ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन आणि भारताचे परराष्ट्र मंत्रालय हे भरत असतात रायसिना डायलॉग. घ्या 7वा प्रश्न. नुकत्याच खालीलपैकी कोणत्या शहराने एका तासामध्ये 2.51 लाख म्हणजे साधारणतः 2.5 लाखाहून अधिक रोपे लावून एक नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं आहे? हे शहर आहे वाराणसी, पर्याय क्रमांक 2, जे की उत्तर प्रदेशमध्ये येतं. वाराणसी लक्षात ठेवा, जे गंगा या नदीच्या काठी येतं. गंगा नदीच्या काठी वाराणसी लक्षात ठेवा, ज्यांनी साधारणतः 2 लाख, ओके, 2,51,446 वने हे लावून रेकॉर्ड प्रस्थापित केलं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड. पूर्वी जो काय हा रेकॉर्ड आहे, पूर्वी हा रेकॉर्ड 2017-18च्या आसपासमध्ये चीनने केलं होतं, सर्वात जास्त वने लावून. ठीक आहे ना. चीनचा रेकॉर्ड आता भारताच्या वाराणसी शहराने मोडलेला आहे. वाराणसीमध्ये एक एक भवन आहे, एक मंडपम आहे, त्याला म्हणतो नक्षत्र भवन. नक्षत्र भवन हे कुठं आहे? तर याच ठिकाणी आहे नक्षत्र मंडप. पुढचा प्रश्न, 6वा प्रश्न. आईकडून बाळाला HIV आणि सिफिलिसचा संसर्ग रोखणारा युरोपियन युनियनमधील पहिला देश हा कोणता ठरलेला आहे? ओके, आईकडून जर बाळाला HIV होत असतील तर हा रोखणारा युरोपियन युनियनमधील पहिला देश बनलेला आहे, ज्याचं नाव आहे डेन्मार्क, पर्याय क्रमांक 2. डेन्मार्क लक्षात ठेवा, खूप खूप महत्त्वाचं आहे हे डिसिजन, म्हणजे डेन्मार्कनं खूप चांगलं काम केलं आहे. डेन्मार्क याच्या देशाची राजधानी आहे कोपनहेगन. कोपनहेगन डेन्मार्कची राजधानी आहे. स्पेनची UKची राजधानी काय असेल? लंडन आहे. UKमध्ये तसं पाहिलं तर 4 देश येतात. कुठले कुठले? इंग्लंड, उत्तर आयर्लंड, त्याच्यानंतर स्कॉटलंड आणि वेल्स. स्पेनची राजधानी माद्रिद आहे. माद्रिद आहे. स्वीडनची राजधानी स्टॉकहोम. स्टॉकहोम लक्षात ठेवा. ही HIV आहे, आणि HIV जो होतो याच्यामुळे काय होतो? एड्स होतो. एक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम म्हणतो आपण, लक्षात ठेवा.
आणि ही याच्यासाठी एक चाचणी पण आहे, ज्याला आपण एलिसा टेस्ट म्हणतो आपण. एलिसा चाचणी. कशा समस्येत विचारतील? एड्स. आणि जो काही डिसेंबर आहे, 1 डिसेंबर हा जागतिक एड्स निर्मूलन दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट नारी कुठं आहे? तर हे भोसरी, पुणे या ठिकाणी आहे. नारी भोसरी पुणेला आहे, लक्षात ठेवा. आणि नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन नाको हे येतं दिल्ली या ठिकाणी. दिल्ली या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि एड्स हा कसा आहे? हा कुठला व्हायरस आहे? हा रेट्रो व्हायरस आहे. रेट्रो व्हायरसमुळे आपला हा एड्स होतो. चला 9वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतातील पहिला पाण्याखालील ट्विन ट्यूब रोड कम रेल्वे बोगदा बनवण्यात येणार आहे? म्हणजे रेल्वे पण चालेल, ओके, रेल्वे पण चालेल आणि रोड पण चालेल. असा जो काही बोगदा आहे, हा बोगदा बनवण्यात येणार पहिल्यांदाच हा पाण्याखालील बोगदा राहणार आहे. कुठं? तर ब्रह्मपुत्र नदीच्या खाली आसाम राज्यामध्ये. आसाम राज्यामध्ये खूप महत्त्वाची नदी आहे कुठली? ब्रह्मपुत्रा नदी. ह्याच्या खाली हा बोगदा राहणार आहे. समजलं? आसाम राज्यामध्ये एक ऑलरेडी भूपेन हजारिका पूल आहे, जो नदी पात्रावरील सर्वाधिक लांबीचा पूल आहे, 9.15 किलोमीटरचा. आसामचे मुख्यमंत्री ते हेमंत बिस्वा शर्मा. ओके, पाण्याखाली लक्षात ठेवा ब्रह्मपुत्र आहे. ब्रह्मपुत्र नदीचे जे उगम होतो ते कुठं होतो? मानस सरोवर या ठिकाणी होतो. पूर्वेकडे सर्वात पहिल्यांदा वाहत जाते, नंतर दक्षिणेकडे, नंतर पश्चिमेकडे वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला सुंदरबन या ठिकाणी ही नदी जाऊन मिळते. ब्रह्मपुत्र नदी. ज्या ब्रह्मपुत्र नदीच्या पात्रामध्ये आसाममध्ये एक बेट आहे, ज्याचं नाव आहे माजुली. नदी पात्रावरील हे सर्वात मोठं बेट आहे, लक्षात ठेवा. अंतिम शेवटचा प्रश्न 10वा. नुकतेच भारत व खालीलपैकी कोणत्या देशादरम्यान एक युद्धाभ्यास साजरा करण्यात आला नुकतंच, ज्याचं नाव आहे लामित्य. लामित्य भारत कोणत्या देशासोबत करतो? तर तो देश आहे सेशेल्स. लक्षात ठेवा. सेशेल्सचं पर्याय क्रमांक 4. सेशेल्सची राजधानी काय असेल? व्हिक्टोरिया आहे. व्हिक्टोरिया आहे. ओके. लामित्य युद्धाभ्यास 2026 भारत व सेशेल्स. काही भारत कोणत्या कोणत्या देशासोबत कोणता युद्धाभ्यास करतो त्यांच्यावरती एक नजर आपण टाकूयात. ओके, बघा. शक्ती युद्धाभ्यास भारत व फ्रान्स यांच्या दरम्यान. वरुण युद्धाभ्यास आहे भारत व फ्रान्स यांच्या दरम्यानच. गरुड युद्धाभ्यास भारत व फ्रान्स. प्रिन्सेक्स युद्धाभ्यास भारत व फ्रान्स. त्यानंतर डेझर्ट नाईट पण आहे भारत व फ्रान्स. म्हणजे भारत व फ्रान्स यांच्या दरम्यान 5 युद्धाभ्यास तुमच्या समोर झाले. याच्या व्यतिरिक्त गरुड शक्ती युद्धाभ्यास भारत व इंडोनेशिया. समुद्र शक्ती युद्धाभ्यास भारत व इंडोनेशिया. इंडो कॉर्पेट आहे भारत व इंडोनेशिया, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर समप्रीती आहे भारत व बांगलादेश. बोंगो सागर आहे भारत व बांगलादेश. ह्याच्यानंतर ऑस्ट्रा हिंद आहे भारत व ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रा हिंद, ओके, लक्षात ठेवा. त्यानंतर आहे मित्रशक्ती युद्धाभ्यास भारत व श्रीलंका आहे. स्लीनेक्स युद्धाभ्यास भारत व श्रीलंका आहे. स्लीनेक्स. लामित्य आता सांगितले भारत व सेशेल्स. भारत व सेशेल्स. एवियन इंद्र युद्धाभ्यास भारत व रशिया. एवियन इंद्र भारत आणि रशिया आहे. मैत्री युद्धाभ्यास आहे भारत व थायलंड. ओके, मैत्री वेगळं आणि मित्रशक्ती वेगळं. त्यानंतर विनबॅक्स आहे भारत व व्हिएतनाम. इंडिया व्हिएतनाम. डेझर्ट ईगल आहे भारत व UAE. डेझर्ट ईगल भारत व UAE. त्यानंतर भारत व जपान यांच्या दरम्यान आहे धर्मा गार्डन युद्धाभ्यास. जिमेक्स आहे भारत व जपान. सहयोग कायजिन आहे भारत व जपान. आणि सिनयू मैत्री आहे भारत व जपान. हे काही म्हणजे काय होते आपले युद्धाभ्यास येतं, ह्यांच्यावरती एक नजर टाका. खूप खूप छान महत्त्वाचं आहे. जितकं जास्त तुम्ही रिव्हिजन करतात तेवढं जास्त तुम्हाला प्रश्नाची उत्तरं अटेम्प्ट करायला भेटेल. ओके, चला कालच्या प्रश्नावरती एक नजर टाकूयात, जे की रिव्हिजन म्हणून आपण रोज घेत असतो. कोणत्या विमानतळाचे नाव बदलून त्रिलोचन पोखरेल विमानतळाचे करण्यात आलं आहे? हे विमानतळ आहे पाक्योंग विमानतळ, सिक्कीममधलं. नुकतेच महाराष्ट्रातील कोणत्या महामार्गावर सर्व इंटरचेंज परिसरात सौर ऊर्जा प्रकल्प उभारून त्याद्वारे 204 मेगावॅट वीज निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून देशातील हा पहिला पथदर्शी प्रकल्प आहे? तर यास महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. नुकत्याच कोणत्या देशाला हरवून इटलीने डेव्हिस कप 2025चं विजेतेपद पटकावलं आहे? स्पेनला हरवून. वर्ष 2028 पर्यंत जगातील पहिले अणुप्रतिरोधक तरंगत बेट बांधणार आहे कोण? चीन. नुकत्याच टेनिस हॉल ऑफ फेम 2026 मध्ये समावेश होणाऱ्या खेळाडूंचं नाव काय असेल? तर हे व्यक्ती तर रॉजर फेडरर. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये सर्वाधिक खर्च कोणत्या मंत्रालयावर करण्यात आला आहे? हे आहे केंद्रीय संरक्षण मंत्रालय.
नुकतेच जर्मनीतील न्यूरेमबर्ग येथे आयोजित बायोफॅक 2026 मध्ये कोणत्या देशाला कंट्री ऑफ द इयरचा जो काही पुरस्कार आहे तो पुरस्कार भेटला आहे? तर तो आपला भारत आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये सुरू करण्यात आलेली MDA मोहीम 2027 पर्यंत कोणत्या रोगाचे उच्चाटन करण्यासाठी भारताची एक प्रमुख एकत्रित रणनीती आहे? लिम्फॅटिक फायलेरियासिस. मिस दिवा कॉस्मो 2025 विजेते कोण आहे? अवनी काकेकोची. नुकतेच आलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक शहरीकरणाची संभावना अहवाल 2025 नुसार जगात सर्वाधिक लोकसंख्या ही कोणत्या शहरात राहते? शहर आहे जकार्ता, राजधानी आहे इंडोनेशियाची. चला या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच द्या. नुकतेच आलेल्या महिला शांतता आणि सुरक्षा निर्देशांक 2025-26 मध्ये भारतात जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? आपण तुमच्या समोर उत्तर द्या. बघूच या प्रश्नाचं उत्तर आपण उद्या सकाळी. इथं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला. धन्यवाद. राजगुरू पुस्तक, नादवरीचं पुस्तक, स्वप्नपूर्ती पुस्तक तिन्ही पुस्तक GKसाठीचं महाराष्ट्रामध्ये सध्या अवेलेबल आहेत दुकानामध्ये. जर कोणाला घ्यायचं तर नक्कीच घेऊ शकता. या नंबरला WhatsAppला मेसेज करा जर तुम्हाला डेमो बघायचा असेल तर. ओके चला. थँक्यू. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थांबूयात आपण. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभवश्री. नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असाच व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत नक्कीच शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रांना देखील त्याचा फायदा होऊन जाईल. ओके रिव्हिजन वेळेवरती करत चला कारण रिव्हिजन इज अ की ऑफ सक्सेस. थांबूयात आपण. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक्यू. जय हिंद.